आज मी आपला घरी बनवलेला कांदा लसूण मसाला वापरून मटणाचं सुक्कं कालवण केलेलं आहे आणि या बाजूला रस्सा केलेला आहे पातळ. तर तुम्ही बघू शकताय आपल्या मसाल्याचा कलर कसा येतोय, तर तर्री किती आली आहे बघा. आणि ही भाजी मी म्हणजे मटणाचं कालवण कसं केलं आहे, कोणती रेसिपी वापरल्या, हे सगळं तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगणार आहे. जर का तुम्हाला पण आमचा घरगुती कांदा लसूण मसाला ऑर्डर करायचा असेल तर स्क्रीनवर जो नंबर दिला आहे त्या नंबरला व्हॉट्सअप करायचा आहे आणि तुमची ऑर्डर बुक करायच्या. तर तुम्ही बघू शकताय आपल्या मसाल्याचा कलर. आपला मसाला म्हणजे वेगळा काय नाही, कांदा लसूण मसाला म्हणजेच काळी चटणी रोज भाजीला वापरत होती. तर ही चटणी तुम्ही रोजच्या भाजीला सुद्धा वापरू शकताय. असं काही नाही की फक्त नॉनव्हेजसाठीच वापरली पाहिजे. तर बघा एकदम मस्त झालेलं आहे असं चमचमीत सुक्कं मटण. तर या पद्धतीनं जर तुम्हाला भाजी करायची असेल किंवा कालवण करायचं असेल मटणाचं तर आमचा मसाला तुम्हाला घ्यावाच लागेल.